आज सकाळी सकाळी नर्सरीमध्ये गेलो. नर्सरीमधून वडाची रोपं घेतली आणि वडाची रोपं घेऊन गावाच्या रस्त्यानं डोंगराकडे निघालो. आज वटपौर्णिमेनिमित्त विधवा महिलांची वटपौर्णिमा, विधवा महिलांच्या हस्ते वडांचं रोपण, विधवा महिलांच्या एकल महिलांच्या हस्ते वडाची पूजा करण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. एकल महिलांच्या हस्ते वडाचं रोपण, वडांचं पूजन आणि वटपौर्णिमेचं आयोजन केलेलं होतं. आणि म्हणून गाव वस्तीवरील ज्या एकल महिला आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. ते विधवा महिलांची वडपौर्णिमा ठेवली आपण. जेवढ्या विधवा आहेत त्यांच्या हाताने वड पुजायची आपल्याला. हो, एक नवीन प्रथा सुरू केली. बीडवरून काही यायला लागल्यात महिला. आता 1 तासाने हा या तिथं हा बर, त्यांना येताना घेऊन या. आणि आपल्या शिवराई वन प्रकल्पामध्ये त्यांना वडाचं रोपण करण्यासाठी, वडाचं पूजन करण्यासाठी निमंत्रण दिलं. आणि मग या सगळ्या महिला, त्यामध्ये अनेक वृद्ध महिला होत्या, त्या डोंगर चढून डोंगरावरती आल्या आणि त्यांनी वडाचं पूजन या सृष्टीच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, आपल्या पुढील पिढ्यांच्या दीर्घायुष्यासाठी वडांचं पूजन केलं आणि वडांचं रोपण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. वडाच्या झाडाला फेऱ्या मारून 7 जन्म हाच नवरा पाहिजे म्हटल्यानंतर तोच नवरा 7 जन्म भेटेल की नाही माहीत नाही, पण एक वडाचं झाड लावल्यानंतर ते वडाचं झाड 7 जन्म आपल्याला सावली दिल्याशिवाय राहणार नाही. काय बरोबर आहे ना? वडाच्या नावानं वड महाराज की, वड महाराज की. थोडी माती आज पुन्हा एकदा त्या देवाकडं पुढच्या जन्मी या जन्मासारखी अर्धी अपूर्णी साथ नको. जास्तही नाही मागणार मी त्या देवाकडं, पण जोपर्यंत माझे डोळे मिटत नाहीत ना तोपर्यंत तू मला हवायच वटसावित्री पौर्णिमाला महिलांच्या, ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांचं त्या वडाची पूजा करून त्याला 5 फेरे मारून आणि त्याचा आज सण, मोठा सण साजरा करतात. साज शृंगार करून, साड्या दागिने घालून. आणि वडसावित्री पौर्णिमा हे का सुरू झालेली की सावित्रीने वडाच्या झाडाखाली तिच्या नवऱ्याचे प्राण दिले असताना मांडीवर घेऊन ती बसली होती आणि यमराजाला विनंती करीत होती की माझ्या नवऱ्याचं पुन्हा त्याच्यामध्ये त्याचं जिवंतपणे रूपांतर आणि त्याला जीवदान दे म्हणून. तेव्हापासून ही वटसावित्रीची पूजा सुरू झाली. आणि
स्त्रियांच्या मध्ये ज्या अर्थी सावित्रीने यमराजाकडे नवऱ्याचं जीवदान मागितलं त्याच्या, आणि स्त्री पतीला पती परमेश्वर मानत असते, तर तिने हट्ट धरून बसली होती की माझ्या नवऱ्याला जीवदान दे, मी जाणार नाही इथून. तर तसं स्त्रियाच्या अंगी सहनशीलता, कर्तव्यदक्षता आणि त्याच्यामध्ये सर्व गुणसंपन्न इतर सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे आता जे एकल महिला आहेत, आम्ही ही प्रथा आजपासून या वटसावित्री पौर्णिमेपासून सुरू करतो. जी एकल महिला आहेत, आता स्त्रीनं नवऱ्याची सेवा करते, पती परमेश्वर मानते, तिला पूर्ण समर्पण तिचं सगळ्या संसारामध्ये नवऱ्याबरोबर असतं. मग तो गेल्यानंतर तिनं ही पूजा का करू नये, या हेतूने मी 2-4 महिला आहेत आपल्या त्यांच्याशी चर्चा करून, खरसाडे यांच्याबरोबर चर्चा करून म्हटलं आपण सुरू करू ना. ती माणूस नाही का पूजा करायला, ती एकल महिला आहे, त्यांना सवय, ती सगळ्या मुलांचं पालन पोषण करते, मुलांना वाढवते, पण तिच्यानंतर ती समर्थपणे संसाराचा गाडा मिळते आणि मग तिनं का पूजा करते, तिला अधिकार आहे. म्हणून आम्ही आज ही प्रथा आजपासून सुरू केलेली आहे. तर मी प्रतिभाताई गायकवाडांचंही अभिनंदन करते. त्याही माझ्या म्हणण्याला